खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे आणि आता हळूहळू याची आम्हाला कल्पना होती की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। त्याच्यामध्ये काही प्रमाणात आता महिला प्रतिसाद देखील देत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे। नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग, आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो। माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत, ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे। त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल, पण कोणी भेटलं आहे अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे। अशा प्रकारे आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडणं यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही। काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षाही भोगावीच लागेल। सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करायला तयार आहे। ज्या मंत्र्यांच्या फोटोसह त्यांच्या विरोधकांकडून राजीनामे मागितले जात आहे, मग मी पुन्हा प्रश्न विचारतो तुम्हाला की ते तर ठीक आहे, कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात, कोणी कोणासोबत फोटो असू शकतो, पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागतं आहे? सिलेक्टिव्ह का बोलत आहे? त्यामुळे काहींना केवळ राजकारण आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे, आम्हाला महिलांच्या डिग्निटीमध्ये इंटरेस्ट आहे। आम्हाला ज्या महिलांच्या सोबत त्यांनी दुर्व्यवहार केला आहे त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। पाणी देण्याच्या निर्णयाची चौकशी होईल का? पाणी देण्याच्या निर्णयाची चौकशी होईल का? चौकशी बघा, आता चौकशी ते पाणी देण्याचे निर्णय वगैरे याची चौकशी करायची ते पाहू। पहिल्यांदा चौकशी महिलांच्या संदर्भात हो, यामध्येच सरकारी अधिकाऱ्यांचे सुद्धा नाव येताना दिसते। खरातच्या पत्नीसोबत खांडे नावाचे जो अधिकारी आहे याने आर्थिक व्यवहार झाले, जिथे असे आर्थिक व्यवहार असतील तिथे चौकशी केली जाईल। एक प्रश्न असा है, बंगाल की जो मुख्यमंत्री है ममता बनर्जी, उन्होंने ऐसा कहा है कि देश के सबसे बड़े घुसपैठी प्रधानमंत्री खुद में नरेंद्र मोदी। देखिए, ममता दीदी के थोड़ा दिमाग पर एक प्रकार से जो सारी परिस्थिति है उसका प्रेशर तैयार हुआ है। उनको दिख रहा है कि वो चुनाव हार रही है, तो उस प्रेशर में कई बार आदमी जो विवेक है उसको खो देता है, और विवेक खोने के बाद अगर कोई ऐसी बात करता है तो उसको बहुत ज़्यादा तवज्जो नहीं देनी चाहिए, क्योंकि लोग जानते हैं घुसपैठिए कौन है और देश को बचाने वाले कौन है। एक प्रश्न असा, संघ मुख्यालयात मोर्चा काढला जाता, उद्या संघ मुख्यालयावर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आणि प्रकाश आंबेडकर, हर्षवर्धन सपकाळ हे तिथे येणार आहे। संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याचे आग्रही आहेत ते, सरकार कसं बघताय? बघा, या संदर्भात पोलीस योग्य निर्णय घेतील, कायदा आणि सुव्यवस्था राहिले पाहिजे हा प्रयत्न करतील। कोणालाही लोकशाहीमध्ये कोणाच्याही विरुद्ध मोर्चा काढायचा अधिकार आहे, पण आपण कशाकरता काढतो हेच त्यांना माहिती नाही आहे। हा मुख्य प्रश्न आहे की आपण कशाकरता काढतो आहे, त्याचा काही आपल्याकडे पुरावा आहे का, याची कुठलीही कल्पना नसताना केवळ माध्यमांमध्ये
काहीतरी आपलं आलं पाहिजे याकरता काढला गेलेला मोर्चा. पोलीस त्याचा योग्य निर्णय करतात. चाकणकरांचा राजीनामा घेतला, प्राथमिकदृष्ट्या काही असं पुरावे आले का? असं नाही आहे. शेवटी महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या शी त्यांचा जवळचा संबंध किंवा त्यांना गुरुस्थानी मानलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयाला न्याय मिळणार नाही आणि त्यांनी देखील ते मान्य केलं आणि त्यांनी तो राजीनामा दिला. अवकाळी राहुल पाऊस गांधी ने एक राज्यामध्ये ट्वीट किया है, उसमें वो कह रहे हैं कि देश की आर्थिक हालत लगातार बिगड़ रही है और देश में महंगाई बढ़ेगी, वो संकट का सामना करना चुनाव के बाद महंगाई बढ़ेगी। कि ऐसा है, आज दुनिया में इतने बड़े पैमाने पर वॉर चल रहा है, युद्ध हो रहा है. ऐसे युद्ध में भी भारत की सरकार ने आम आदमी के जीवन में कोई उसका परिणाम न हो इसके लिए पूरी तैयारी की है, उसको इंश्योर किया है. आप हमारे पड़ोसी देश पाकिस्तान की और श्रीलंका की हालत देखिए. वॉर के बाद उन्होंने ऑफिसेज बंद कर दिए, वर्क फ्रॉम होम कर दिया, उन्होंने स्कूल कॉलेज बंद कर दिए, पेट्रोल मिलना बंद हो गया, गैस मिलना बंद हो गया, सारी चीज़ें वहाँ समाप्त हो रही है. और ऐसे में भारत ने अपने जनजीवन पर कोई इसका परिणाम नहीं होने दिया है. इसलिए मुझे ऐसा लगता है राहुल गांधी ये केवल अपने देश को कैसे बदनाम कर पाए, देश में अराजकता कैसी फैला पाए, इसका ही प्रयास करते रहते हैं. लेकिन ऐसे प्रयासों के कारण ही जनता उनसे दूर गई. अवकाळी पाऊस तुम्ही ऑल इंडिया घेऊन चालले.